जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश गराटे मुगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. पाठी तुम्ही माझ्या बघत आहात आपल्या साई माऊलींची खूप 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 छान अशी फ्रेम आहे. तर मी कुठे आलोय तर आपल्या संतू बुवांकडे. श्री स्वामी समर्थ. साईराम बुवा. स्वामी समर्थ. जय साईराम. बाकी काय बोलतोस? बस काही नाही विशेष. आज आपला भाऊ गणेश माझ्या घरी आलाय, खास मला भेटायला आला होता. आणि अजून एक विशेष कारण म्हणजे आमच्या एरियाचा गणपती येणार आहे, तर त्याच्यासाठी त्याला खास आवर्जून इकडे पोरांनी बोलवलेलं आहे. क्लास व्लॉगिंग कधी त्याला भरपूर दिवसापासून बरेच लोक याच्या मागे पडले आहेत. कंटिन्यू त्याला कॉलिंग चालू आहे. तर त्यांनी पण कसं तसं टाइम अरेंज करून आज वेळ काढलाय. दोन्ही काम होतील. भाऊ भेटला मला घरी आणि आज मला वाटतं शिर्डी नंतर आज भेटतो. नंतर आपण आज भेटतो. तेव्हा तर आपल्याला करायला मिळाला नव्हता ब्लॉग. आणि ऍक्च्युली तेव्हा भरपूर तो टाइम शिर्डी कसं आहे माहितीये का, ट्रॅव्हलिंग पर्यंत ठीक आहे, पण एकदा दर्शन घ्यायला जाताना परत कॅमेरा पण नाही नेऊ शकत आहे, मोबाईल नाही नेऊ शकत, तर अवजड जातं सर्व हँडल करणं. ते आम्ही ठेवले होते घरी, त्यानंतर ते सगळं येऊन घेणं सगळं करणं खूप हेक्टिक झालं ते ऍक्च्युली. तर खूप भारी वाटतंय. गणू पण आलाय, तो थोडा आजारी आहे. तुम्ही त्याचा चॅनल चेकआउट केला की नाही अजूनपर्यंत? जर केला नसेल तर प्लीज करा. चॅनलचं नाव परत एकदा. चॅनलचं नाव मुसाफिर ऑन व्हील्स. मुसाफिर ऑन व्हील्स. डिस्क्रिप्शन मध्ये मी हे टाकतो, तर प्लीज जाऊन त्याला सबस्क्राईब करा. त्याचे व्लॉग्स बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. ऍक्च्युली सगळ्यांपर्यंत पोहोचावं, म्हणजे बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून तो हिंदीमध्ये तो बनवतो ब्लॉग. खूप छान आहे. नवीन ब्लॉग येणार आहे. गणपतीचं जे डेकोरेशन केलंय लवकरात लवकर येणार, ते नक्कीच पहा. म्हणजे मी आता दाखवेन की त्याची थीम काय आहे. आता सध्याचं डेकोरेशन बनवणं चालू आहे. फायनल झाल्यानंतर कसं डेकोरेशन आहे ते तुम्हाला त्याच्या तुम्हाला ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल. सो आणि ती थीम कोणती आहे भावा जरा सांग. चाळीतला गणपती म्हणजे खूप जीवाभावाचा विषय आहे. मी रिलेट करतोय ती गोष्ट, कारण की चाळीत असतानाची जी मजा होती ती आता बिल्डिंग मध्ये आल्यानंतर ती नाही राहिली. सो चला, मी तुम्हाला काही बिरोल्स दाखवतो. त्याने जे साईचं डेकोरेशनचं ते मेकिंग जे चालू आहे त्याचे. श्री स्वामी समर्थ. साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जिथून मी पालखीला जातो ते हे आपल्या साईबाबांचं मंदिर. श्री स्वामी समर्थ माऊली. तर मगाशी संतू आणि मी ज्या आपल्या मित्राकडे आपण गणपतीसाठी आलोय ते म्हणत होतो, ते हा आपला मित्र. भाऊ नाव सांग. अल्पेश विधाते. आपलं एक मोठं मंडळ आहे आणि मग आपल्या मंडळाचं नाव काय? बालमित्र मंडळ. बालमित्र मंडळ. गणपती बाप्पाची मूर्ती इतकी छान आहे, मला खूप आवडली. तुम्हाला पण दाखवतो. आणि खूप जल्लोषात गणपती बाप्पाचा आगमन सोहळा असतो. चला, श्री स्वामी समर्थ. हे बघा, खूप 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 जबरदस्त आणि मनमोहक अशी साईराम आपल्या साई माऊलींची मूर्ती. ॲक्च्युली ते मंडळ येण्याआधी आता पिशवी काढू शकत नाही आहे, पण खूप छान, खूप प्रसन्न वाटतं एकदम. श्री स्वामी समर्थ.
तर बाप्पाला आता आपले मेस्त्री काका उचलून तिकडे पाटावर नेणार मंडळाच्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मगाशी आपण मूर्ती पाहिली आणि आता प्रभाळावर लावल्यानंतरचा जो लुक आहे तो खूपच आकर्षक असणार आहे. प्रत्येक मंडळामध्ये तुम्ही पाहिलं असेल मोठ्या मूर्तीच्या समोर एक लहान मूर्ती ठेवली जाते. ती ही लहान मूर्ती पाया पडण्यासाठी, हळद कुंकू वाहण्यासाठी, ज्याच्यामध्ये ॲक्च्युली देवत्व असतं, प्राणप्रतिष्ठान केलेलं असतं. तर आता इथे या लहान मूर्तीची पूजा केली जाणार आणि मग आपली ती मूर्ती बाहेर ट्रॉलीवर नेली जाणार आणि तिकडनं जल्लोषात बाप्पाचा आगमन सोहळा चालू होणार. आपल्या लहान मूर्तीची आता पूजा केली जाते. पंढरीनाथ महाराज की जय. मोरया. बघा हा बंजाचा सेटअप. श्री साई गणेश म्युझिकल ग्रुप वाकोला. मोरया मोरया मोरया. मोरया. ट्रॉलीवर विराजमान झालेले आहेत. बाप्पाची मूर्ती आता ट्रॉलीवर विराजमान झालेली आहे आणि आता आपण चाललेलो आहे बाप्पाच्या मंडपाकडे. खूप मजा असणार आहे, खूप जल्लोष असणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा.
आपली बाप्पाची मिरवणूक खूप छान चालू होती आणि हा पाऊस आला बाप्पाचं स्वागत करायला. सगळ्यांची दमछाक उडाली आहे पूर्ण.
खांडवालाच्या राजाचा गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती. तर फायनली बाप्पाची मिरवणूक झाली. आता गणपती बाप्पाला त्याच्या मंडपात विराजमान केलं जाणार आहे. मोरया 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 मोरया. परफेक्ट झालं झालं झालं. मोरया मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. फायनली बाप्पा त्यांच्या स्टेजवर विराजमान झालेले आहेत. तर सेंटर वगैरे पण प्रॉपर मूर्ती ठेवली जाणार आहे. झटके मारू नका, थोडी पाठी घ्या थोडी. सगळ्यांनी एकसाथ थोडी आतून थोडी. आहेत खांडावालाच्या राजाचे सगळे कार्यकर्ते. जय असो. तर तर अशा प्रकारे खूप छान असा मिरवणुकीचा सोहळा, बाप्पाच्या आगमनाचा सोहळा पार पडला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुम्ही आताच पाहिला खांडावालाच्या राजाचा आगमन सोहळा किती दणक्यात, किती जोशात आणि किती उत्साहात पार पडला आणि किती जल्लोष होता. सर्व स्त्री पुरुष असतील, लहान मोठी सगळी मंडळी या सोहळ्यात आनंदाने सहभागी झाले होते. आपण अध्यक्षांना विचारूया किती वर्ष झाली या सोहळ्याला, मंडळाची स्थापना कधी केली गेली आणि कशा प्रकारे हा सांभाळला जातोय. माझं नाव रुपेश गंगावणे. या खांडवालाच्या राजाला येथे 22 वर्ष पूर्ण होत आहे. 2002 पासून स्थापना झालेली आमची. सगळ्या मुलांची साथ मिळाल्यापासून आमचा हा कार्यक्रम या 22 वर्ष पूर्ण होतात. किती वर्ष झाली तू या मंडळाचा अध्यक्ष आहेस आणि कामधंदा सांभाळून सगळे करताय, तर कशा प्रकारे सगळी दमछाक उडते ते जरा म्हणजे एक शॉर्ट मध्ये सांग. मी येत्या 22 वर्ष या मंडळाचा अध्यक्ष असून सगळ्या मुलं मला सहभागी करून सगळ्या मुलांचा माझ्यावर विश्वास असून मी हे 22 वर्ष आता पण दणदणीत सांभाळत आलेलो. म्हणजे अक्षरशः स्थापनेपासून तू अध्यक्ष आहेस. आपण बघतो काही मंडळांमध्ये असं असतं की 1-2 वर्षामध्ये अध्यक्ष चेंज होतात, पण ह्या मंडळाचं अध्यक्षपद इतकी वर्ष सांभाळतो याचा अर्थ त्याने किती छान प्रकारे ही जबाबदारी सांभाळली आहे, त्याच्या खांद्यावर पेलली आहे. आणि खरंच बाप्पाला तुझ्याकडून सेवा करून घ्यायची होती म्हणून तो सेवा करून घेतोय. बाकी भाऊ, मला या सोहळ्यासाठी बोलवलंस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तू काय सांगशील? आज खांडवालाच्या राजाला 22 वर्ष पूर्ण होत आहे. आम्ही एवढ्या थाटामाटामध्ये करतो, आम्हाला याच्यामध्ये काही क्षण असे सांगू शकत नाही. एवढे सुखाचे क्षण आहेत आमचे, हे संपूर्ण सुखाचे क्षण आहेत. आणि खांडवालाच्या राजाचा ना जय जयकार होतच राहणार आणि जय जयकार व्हायलाच पाहिजे ह्याच्या पुढे. खांडवालाच्या राजाचा अरे ही शान कोणाची? खांडवालाच्या राजाची. खूप छान अशा प्रकारे खांडवालाच्या राजाचा आगमन सोहळा पार पडलाय. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खांडवालाच्या राजाचा विजय असो हे कमेंटमध्ये सगळ्यांनी भरून टाका. आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या मित्रमंडळीसोबत, परिवारासोबत, सगळ्यांसोबत शेअर करा. तुमच्या इकडे कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा केला जातो हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. बाकी हा प्या मस्त राहा, आपल्या परिजनांची काळजी घ्या, बाप्पाच्या सेवेत सदा लीन राहा. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.